प्लांट्स लावणं ही माझी हॉबी आहे, पण अनफॉर्च्युनेटली घरामध्ये जागा कमी आहे आणि छोटं बाळ असल्यामुळे मी खिडकीतच फक्त प्लांट्स ठेवू शकते. गुड मॉर्निंग आणि सकाळचे वाजलेत 7 आणि सगळ्यात अगोदर माझी अंघोळ झाली. आज शुक्रवार होता त्यामुळे मी केस धुतले होते. आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा रंग आहे हिरवा. तर माझी अंघोळ झाल्यानंतर बाबूची लगेच अंघोळ झाली आणि अंघोळ झाली की मी सगळ्यात अगोदर देवपूजा करून घेते. आमच्या घरात ज्याची अगोदर अंघोळ होईल तो देवपूजा करतो. नॉट नेसेसरी की मीच पूजा करावी किंवा त्यांनीच करावी. ज्याची अगोदर अंघोळ होईल तो पूजा करतो आणि पूजा झाली की लगेच मी चहा केला. तर आज सकाळी मी व्हेज पुलाव बनवला होता. श्लोक पण खाईल म्हटलं आणि आमचाही नाश्ता होईल. तर मस्त झाला होता व्हेज पुलाव. त्याच्यानंतर दुपारची वेळ होती आणि श्लोकचे पप्पा ड्युटीवरती गेले होते आणि श्लोक झोपला होता. तर श्लोक झोपला आहे म्हणून म्हटलं जे पेंडिंग काम जे राहिले ते करून घ्यावं. श्लोक कधीच दुपारी झोपत नाही. सगळ्यात अगोदर बाहेर ठेवलेले जे झाडे आहेत माझे जे प्लांट्स आहेत ते मी बाहेर ठेवते कारण ऊन तिथं छान पडतं. तर ते सगळे एका जागेवर आणलं आणि कोणती झाडं मला रिपोर्ट करायचे ते पाहिलं. तर हे मनी प्लांट्समध्ये खूप साऱ्या गोगलगाई बसल्या होत्या आणि ह्या गोगलगाई ना ह्या गोगलगाई रोज एक एक पान असं कुरतडून खायला लागलेत. तरीच मी विचार करत होते की मनी प्लांट्सची पानं अशी कुरतडल्यासारखी का झालीत. तर त्याच्यातल्या सगळ्या गोगलगाई काढून घेतल्या. त्याच्यानंतर हे एक पॉट होतं आणि याच्यामध्ये मी ड्रॅगन फ्रूटचं जे पान आहे ना ते लावलं होतं. ह्याच्यातलं अर्धं मी आमच्या ओनर आहेत त्यांना दिलं होतं आणि अर्धं मी लावलं होतं. तर त्याला मस्त रूट्स आले होते ते मी दुसरीकडे शिफ्ट करणार होते आणि त्या पॉटमध्येच मी ॲलोवेराचे प्लांट्स लावणार होते. तर ॲलोवेराचे प्लांट्स माझ्याकडे खूप सारे झाले होते. मी एक छोटंसं लावलं होतं परंतु तुम्ही बघू शकता तर त्याची ना उंची वाढत नव्हती कारण त्या पॉटमध्ये ना खूप असं गर्दी झाली होती. त्यामुळे म्हटलं ते वेगवेगळे करावेत. खूप जास्तीची झाडं काढून दुसरीकडे शिफ्ट करावीत. सगळ्यात अगोदर माती बघितली, माती चांगली होती. मग तीच माती यूज केली आणि इथे ना मला मातीच कुठे भेटत नाही प्लांट्स लावायला, दुसरीकडून आणावी लागते. त्यामुळे खूप सारे प्लांट्स मला लावायचे आहेत परंतु माती नाही त्यामुळे मी लावत नाही आहे. तर कधी नर्सरीत गेली तर मी कोकोपीट घेऊन येणार आहे कारण मनी प्लांटसाठी कोकोपीटमध्ये मनी प्लांट्स खूप छान येतात. तर अगोदर मोठी प्लांट्स मी निवडून काढली आणि त्याच्यानंतर ते एका पॉटमध्ये लावलं. हे जे छोटंसं मी आता तुम्हाला दाखवलं ना प्लांट तेवढंच मी घेऊन आली होती आणि त्याचे इतके प्लांट्स तयार झालेत. तर हे मला ना अजिबात कुठे टाकून द्यावेसे वाटत नव्हते परंतु लावावी तर कुठं लावावी इतके प्लांट्स हाच मी विचार करत होते कारण आणि माझ्याकडची सगळी माती पण संपली होती. मग अजून एका छोट्या पॉटमध्ये मी सगळेच प्लांट्स लावले. जेव्हा माती आणीन तेव्हा मी अजून लावेन आणि झाडे ठेवून दिली.